तर मंडळी, स्वामी म्हणतात आता तयार राहा एक मोठ्या बदलासाठी. हा बदल बाहेरून कमी आणि आतून जास्त असेल. तुम्ही आता सामान्य माणूस राहिला नाही, तुम्ही आता स्वामीमय झाला आहात. आणि स्वामीमय झालेला माणूस कधीच हरत नाही. आता स्वामी तुमच्या आत डोकावून पाहण्यास सांगत आहेत. तुमच्या हृदयाचा जो कप्पा स्वामींसाठी राखून ठेवला आहे, तिथे अजूनही काही जुन्या आठवणींचे ढिगारे साचलेले आहेत. का हा कचरा म्हणजे जुन्या आठवणींचा त्रास, कुणीतरी केलेला अपमान, मनात भरून ठेवलेला राग आणि माझं काय चुकलं याची खंत. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे कचरा असतो तिथे मी बसत नाही. मला राहायला स्वच्छ आणि निर्मळ जागा लागते. त्यामुळे आजपासून एक नवीन शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करा. ती म्हणजे माफ करणे. ज्यांनी तुम्हाला रडवलं, ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, त्यांना मनातून माफ करून टाका. त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी. कारण जोपर्यंत तुम्ही त्यांना मनात